आज आले होते मी सासरवाडीला. माझ्या नाही हो, माझ्या पप्पाच्या म्हणजेच माझ्या मम्मीच्या माहेरी आणि माझ्या लाडक्या मामाच्या गावाला म्हणजेच बीडला. तर हॅलो गाईस, जय महाराष्ट्र. मी आहे श्रद्धा शेळके. बीड मध्ये आलो. डायरेक्ट मामानी कपड्याच्या शॉप मध्ये नेलं. म्हटले तुम्हाला जेवढे कपडे घ्यायचे ना तेवढे घ्या. म्हटलं हमको 20 बात का इंतजार था. मग काय 2-4 तास कपडे बघून सगळं दुकान उलट पालत करून मयूर भाईने 3 ड्रेस और मैंने 2 ड्रेस घेऊन आम्ही घरी निघालो. बाकी उन्हामुळे इकडचं वातावरण खूप दमट आहे बरं का, पण पावसाळ्यात एकच नंबर होतं. हे कायमच आहे बरं का. घरी गेल्या गेल्या मामी डायरेक्ट आधी आपल्या पाया धरत्या. म्हणत्या भाचीचं जर पाया पडलं डायरेक्ट काशीचं दर्शन घडतं. म्हटलं भैयो नया तरीका किसने निकाला. मामीला म्हटलं तुम्हाला जेव्हा वाटेल ना काशीचं दर्शन घ्यायला जायचंय डायरेक्ट श्रद्धा शेळकेला एक कॉल करायचा. मामाच्या घरी जायचं कारण असं होतं की आज होतं मम्मी पप्पाला ढोंडा जेवण आणि इकडे चालू होती मामीची मम्मी पप्पाच्या स्वागताची तयारी आणि त्यांचा तिकडचा कार्यक्रम होऊपर्यंत इकडं मस्त पैकी आम्ही जांभळावर ताव मारला. ते होत नाही कुठं तर आम्ही लगेच निघालो आईस्क्रीम खायला. तोपर्यंत आमच्या इकडे चिल्लर पार्टी पण जमा झाली होती आणि मग मस्त लिंबाच्या गार सावलेखाली आमच्या गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात ए देखो भाई गौतमी पाटील पण उतरली. भाई आता विषय लय खतरनाक होत असतो बरं का. मग काय बिना गाण्याचा गौतमीचा डान्स चालू झाला. मग कैसी नाच रही है गरीबो की गौतमी पाटील. आर भाई साहेब गौतमीचं डोकं हल्लं वाटतंय. ऑडियन्सला डायरेक्ट ती हेडशॉट मारून राहिली. तर गाईज चला बाय बाय, भेटू परत अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.